Today we'll be discuss about the cookery rules and nutritive preservations of foods. न्यूट्रिएंट जे आहे आपले फूड्स ते आपण प्रिझर्वेशन्स कसं करणार आणि मेथड्स ऑफ कुकिंग कोणता यूज करणार. कुकरी रूल्स म्हणजे काय, मेथड्स ऑफ कुकिंग त्यामध्ये इन्क्लुडिंग आहे. ओके, त्यामध्ये आहे बघा सर्विंग फूड्स. ओके, सर्विंग फूड्स म्हणजे काय, live meat, poultry, eggs, fish, raw or cooked food at a room temperature for more than 2 hours if temperature outside is more than 32 degrees Celsius. Okay, 32 degrees Celsius. Then refrigerate within 1 hour. Okay, म्हणजे काय, मीट. ओके, पोल्ट्री म्हणजे काय, चिकन. त्यानंतर एग्स, फिश. ओके, रॉ फूड किंवा कुक फूड. ओके, ते आपण रूम टेम्परेचरमध्ये 2 आवर्सपेक्षा जास्त आपण ठेवलं तर काय होणार, इफ टेम्परेचर रूम टेम्परेचर मॅटर करणार. आता 37 डिग्री सेल्सिअस किंवा आता 34 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर या ठिकाणी. ओके, ओके 34 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर या ठिकाणी आहे. मग त्या ठिकाणी काय करणार, तर रूम टेम्परेचर करणार ना. आता माझं रूम टेम्परेचर किती असणार, 32 डिग्री सेल्सिअस. बाहेरपेक्षा कमी असणार पुढे एकदम. ओके, मग त्यामध्ये मी फ्रीजर करून ठेवणार. ओके, फूड. ओके, देन रेफ्रिजरेटरमध्ये 1 आवर्सपर्यंत आपण ठेवू शकतो. जास्त आपण ठेवलं तर काय होणार, ते त्याला फंगस वगैरे अफेक्ट होणार. ओके, स्टोर लेविटेरस. ओके, लेफ्ट ओव्हर्स इन अ स्मॉल शॅलो कंटेनर्स टू कूल रॅपिडली. म्हणजे काय, जे कंटेनर असतात ना आपले प्रिझर्वेशन करण्याची. ओके, आता तुम्ही चिकन हॉटेलमधलं चिकन कधी खाल्लं आहे का. ओके, लाईक तुम्हाला रबर टाईपमध्ये ते लागणार. ओके, आणि जे तुम्ही घरी बनवणारे चिकन असतात ते कसे असणार, फ्रेश आहे ना, तुम्ही फ्रेश घेऊन आलेत. ओके, पण ते काय करणार, फ्रीजर करून ठेवणार रेफ्रिजरेटरमध्ये. ओके, डू नॉट रिहीट फूड दॅट इट इज कंटॅमिनेटेड लाईक रिहीटिंग डज नॉट मेक इट सेफ. ओके, आपण काय करतो, रात्रीचं अन्न सकाळी खातो ना कधी कधी, सो ते आपण अवॉइड केलं पाहिजे. रिझन का, त्यांच्यामध्ये ग्रोथ ऑफ बॅक्टेरिया जास्त असतात. ओके, if you are not sure how long of food has been in the refrigerator, so throw it out. आता समजा मला एक फूड आहे, ते फूड मी ठेवलं आहे, तर मला माहीत नाही ना ते फूड किती वेळेस प्रिझर्वेशनसाठी ठेवावं लागतं मला. आता जर का मी एक कट केलेला फूड आहे, तो फ्रूट आहे, ते मी ठेवलं आतमध्ये. आता ॲपल कट केल्यानंतर ब्लॅकिश पडायला लागतात ना लगेच हाफ अवर नंतर. ओके, रिझन काय की त्याला नाही, जे बाहेरचे एन्व्हायरमेंटमध्ये तो नाही ग्रो करू शकत इकडं महाराष्ट्रात इकडं. पण जर का मी तेच कट केलेलं काश्मीरमध्ये खाल्लं तर त्यामध्ये अफेक्ट होणार का, नाही, टेम्परेचर कोल्ड आहे बाहेरचं, म्हणून तो काय करणार, त्या ठिकाणी अफेक्ट होणार नाही. पण ज्या वेळेला सराउंडिंग टेम्परेचर जास्त हीट आहे ना, मग मला माहीत नाही ना त्या कट केल्यानंतर का ब्लॅक पडतो, ते रिझन ते. ओके, तर मग आता मी फेकून देणार ना, कारण की खराब झाला आहे तो. ओके, इफ यू आर नॉट शुअर व्हॉट एव्हर अ फूड इज सेफ, सो थ्रो इट आउट. तुम्हाला माहीत नाही ना की तुमचं फूड म्हणजे बरोबर आहे का, रात्रीचं बरोबर आहे का, चांगलं आहे का वाईट आहे, तुम्ही त्याला फेकू शकता. यूज बॉक्सेस टू पॅक द फूड सो दॅट इज अ लास्ट लॉंग फॉर फ्रेश. ओके, आता मला हॉटेलमधून पार्सल आणायचं आहे. ओके, मग मी काय करणार, त्या ठिकाणी प्रॉपरली चांगला बॉक्समध्ये पॅक करून सनी आणणार. ओके, रिझन काय, कारण की ते प्रॉपरली फ्रेश पण दिसणार मला आणि अजून काय असणार, सॉल्ट म्हणजे खायला टेस्टी पण लागणार. ओके, म्हणजे असं वाटणार की मी हॉटेलमधून लगेच फूड घेऊन आलो. ओके, सेफ फूड फॉर स्टोरेज. ओके, हँडलिंग अँड स्टोरेज. व्हेजिटेबल्स, होल लिव्स अँड अलो व्हिटॅमिन सी टू मायग्रेट्स टू द एडिबल पार्ट ऑफ द प्लांट. ओके, कुक फूड इन द मिनिमम अमाऊंट ऑफ वॉटर और स्ट्रीम, देन यूज दिस मिनरल रिच वॉटर. आता ज्या वेळेला कुक करणार ना तुम्ही फूड, तुम्हाला कोणत्या फूडमध्ये करायचं आहे, ज्या ठिकाणी मिनरल जास्त असतात. आता बघा, मला वॉश करायचं, मी मिनरल म्हणजे मग वॉश करणार. ओके, त्यामध्ये काय होणार की आता मी बोरिंगच्या जर का पाण्याने वॉश केलं तर काय होणार, त्यामध्ये काही मिनरल्स त्यामध्ये अटॅच असणार त्याला. ओके, क्षार वगैरे अटॅच असणार. ओके, तर मला ज्या वॉटरमध्ये मिनरल जास्त आहे त्यामध्ये मी त्याला स्टीम करणार. ओके, अवॉइड हाय कुकिंग टेम्परेचर अँड द लॉंग हीट एक्सपोजर. ओके, हाय कुकिंग टेम्परेचर म्हणजे कसं, ज्यावेळेला तुम्ही कुक करतात त्याला टेम्परेचर जास्त असतं ना,
जास्त बॉइलिंग पण झाली पाहिजे नाही. ओके, जास्त बॉइलिंग झाल्यामुळे काय होणार की त्याच्यातले जे न्यूट्रिएंट सबस्टन्स आहे ते डेड होणार. ओके, संपून जाणार. डू नॉट अलाउ द फूड टू स्टँड फॉर लॉंग पिरियड ॲट रूम टेम्परेचर. डू नॉट स्टोअर फूड इन वॉर्म प्लेस. तुम्हाला लॉंग टाईम पिरियडपर्यंत ते रूम टेम्परेचरमध्ये पण ठेवायचं नाही. ओके, आता दूध आहे, दूधला आपण हीट करून सण नंतर कोल्ड झाल्यानंतर आपण फ्रीजरमध्ये ठेवतो. ओके, तर ते नाही सुद्धा आपल्याला युजफुल असणार. ओके, सो तसं आपण पुढचं करतो का नाही. तुम्ही आता जे टिफिन आणला आहे तो तुमचा टिफिन रूम टेम्परेचरमध्ये तुम्ही किती हवर्समध्ये खातात, 3 to 4 hours विदिनमध्ये खातात ना. जर का तोच तुम्ही टिफिन पॅक करा, सकाळी पॅक करा आणि संध्याकाळी खा. स्मेल पण येणार. ओके, टेस्ट पण चेंज लागणार. ओके, डू नॉट सोक व्हेजिटेबल्स फॉर लॉंग पिरियड. डू नॉट पील फ्रूट और व्हेजिटेबल. ओके, सेफ फॉर हँडलिंग म्हणजे की तुम्ही प्रॉपरली हँडल करू शकता आणि स्टोअर करू शकता ऑफ द मॅक्झिमम टाईम पिरियडपर्यंत. प्रिझर्विंग न्यूट्रिएंट इन फूड. Food is a mixture of vitamin, minerals and other nutrients, but nutritive value of food decline for the period of pickling and cooking until the food is eaten. Okay, if the consumed as soon as pickle or cook, so lesser are the chances of nutrient loss. Okay, nutrient value decreases with the time with excessive cooking and their improper storage. Heat, light exposure to air, cooking in water are the फॅक्टर्स कॅन बी डिस्ट्रॉय द विटॅमिन्स. ओके, आता सिंपल आहे की मला प्रिझर्वेशन करून ठेवायचं आहे. पिकलिंग म्हणजे काय, पिकल. ओके, मँगो समजलं ना. तर आपण मँगो फ्रीजर करून ठेवायचं आहे फॉर 1 yearपर्यंत. त्याचे न्यूट्रिशन व्हॅल्यू डिक्रीज असणार ना, कारण की मी प्रिझर्व करतो. फ्रूट्स आहे, फ्रूटला मी कुक करतो ना, म्हणजे हीट करणार, मग नंतर एका याच्यामध्ये टाकणार, मग पॅक करून सगळं ठेवणार. पण तिथे न्यूट्रिएंट व्हॅल्यू तुम्हाला भेटणार का, विटॅमिनची त्यातून भेटणार का तुम्हाला, नाही भेटणार ना. तुम्ही त्याला प्रिझर्व करून ठेवतात जास्त लॉंग टाईम पिरियड पडतं, म्हणून तुम्हाला ती गोष्ट त्यातून भेटणार नाही. ओके, सेम जसं पण जे फॅक्टर असतात ना, आता तुम्हाला सकाळी टिफिन भेटला आहे, मग तुम्ही तो इव्हिनिंगपर्यंत खाणार का. जर का तुम्ही तो 3 hours खाल्ला तर तुम्हाला काय भेटणार, न्यूट्रिशन भेटणार त्यातून. ओके, मग तुम्ही तो इव्हिनिंगला खाल्ल्यानंतर तुम्हाला भेटणार काय, न्यूट्रिएंट नाही. तुम्हाला टेस्ट पण डिफरंट लागणार आणि तुम्हाला त्यामुळं फॅक्टरसुद्धा आपण होऊ शकतो. लाईक तुम्हाला ओबेटिसुद्धा त्या ठिकाणी होऊ शकते. टिप टू प्रिझर्व न्यूट्रिएंट्स इन कुक फूड. ओके, लाईक ईट फ्रेश फूड म्हणजे काय, तुम्हाला प्रॉपरली फ्रेश फूड खायचं आहे. ओके, रॉ फूड इन डाएट लाईक कुकिंग ऑफ व्हेजिटेबल्स कॅन बी रिड्यूस सम अमाऊंट ऑफ विटॅमिन्स अँड न्यूट्रिएंट्स. रॉ फूड तुम्हाला माहिती आहे का, रॉ फूड म्हणजे काय असतं, कच्चं फूड. ओके, ज्यावेळेला कच्चं फूड तुम्ही खातात ना, त्यामध्ये काय होणार, तुमचं अमाऊंट ऑफ विटॅमिन आणि न्यूट्रिएंट्स त्यामधून कमी होऊ शकतात. ओके, आणि त्यामुळे तुमच्या बरोबर ती अफेक्टसुद्धा होऊ शकतो फॉर द डायजेशनसाठी. रेड्यूस सरफेस एक्सपोजर व्हेजिटेबल्स कट इन टू द लार्ज पीस. ओके, कट इन टू द लार्ज पीसेस विल बी रिटेन मोर न्यूट्रिएंट व्हॅल्यू. ओके, मोर न्यूट्रिएंट इन कुकिंग दॅन स्मॉल पीस. आता म्हणजे कसं, लार्ज पीस आहे, आता मी व्हेजिटेबलचे लार्ज पीस केलं आहे, कट इन लार्ज पीस विल रिटेन मोर न्यूट्रिएंट्स इन कुकिंग दॅन स्मॉल पीस. आता मी स्मॉल पीस केला आहे. ओके, मग आता तो स्मॉल पीस केला, त्यामध्ये वॉटर मिक्स केलं, हीट केलं, मग त्याचं न्यूट्रिशन काय होणार, बाहेर पडणार ना, हीट होणार ना न्यूट्रिएंट व्हॅल्यू. ओके, म्हणून लार्ज पीस पण थोडंसं आपण करायचं आणि त्यानंतर त्याला कुक करायचं. चूज फ्रूट रिफन इन सन, अवॉइड फ्रूट देन वेअर पिक ग्रीन. तुम्हाला माहिती आहे बघा, कोणत्या फूडच्या वरती पॅकिंगसुद्धा असते बघा, थोडं डिफरंट टाईपमध्ये. तुम्ही ज्या वेळेला गावा वगैरे कोणी खाल्लं, गावा त्याच्यावर तुम्हाला कवरिंग असते विकणाऱ्यांजवळ. ओके, रिझन काय, ते प्रोटेक्ट करतात सनलाईटपासून, कारण की खराब होणार, न्यूट्रिशन व्हॅल्यू त्यातली डिक्रीज होणार. समजलं ना. कन्सिडर द टाईम ऑफ टेम्परेचर is higher, more nutrient are lost because vitamin are heat sensitive. विटॅमिन काय, हे हीट सेन्सिटिव्ह आहे. ओके, तर विटॅमिनमध्ये आपण 2 बघतो, एक विटॅमिन, एक वॉटर सोल्युबल आणि एक हीट सोल्युबल, फॅट सोल्युबल. ओके, विटॅमिन A, D, E, K हे असतात फॅट सोल्युबल, आणि विटॅमिन B पासून B1, B3, B4
B5, B8, B9, B12 हे असतात वॉटर सोल्युबल. ओके, सो चूज कुकिंग फूड्स वाईजली. आयरन फूड्स मे बी डिस्ट्रॉय व्हिटॅमिन सी. ओके, आता मला आयरन खायचं आहे, आयरन. सो आयरनसोबत जर का मी व्हिटॅमिन घेतला सो तो काय करू शकतो, आयरनला डिस्टर्ब करू शकतो. माहिती तुम्हाला. आता मला आयरन खायचं, आयरन. ओके, तर मी आयरनसोबत चहा पिणार. हीट 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 समजलं नाही मी काय बोलतो. आता मला आयरन असतं बघा, आयरन. आयरन म्हणजे काय, त्यामुळे तुमचे ब्लडमधला कंटेंट ऑफ हिमोग्लोबिन इन्क्रीज करणार. ओके, मग आता मी आयरनसोबत हॉट वॉटर पिलं तर मग त्यामुळे आयरन करणार डिस्टर्ब होणार त्या ठिकाणी. ओके, आणि व्हिटॅमिन सी त्या ठिकाणी काय करणार, त्याला डायजेशन करणार इन आपल्या बॉडीमध्ये. ओके, समजलं कोणाला नाही समजलं विचारा. आता मला आयरन म्हणजे कसं, आता एक फूड आहे त्यामध्ये आयरन आहे, मी आयरन घेणार म्हणजे मी फूड खाणार, पण त्यासोबत जर का मी हीट सबस्टन्स म्हणजे कोणतं चहा असेल, हॉट वॉटर असेल, ओके, जर घेतलं तर मग त्यामध्ये काय होणार, आयरन डिस्टर्ब होणार, डिस्ट्रॉय होऊन जाणार तो हीटमुळे, कारण की तो हीट सेन्सिटिव्ह आहे व्हिटॅमिन सी आणि तो. सो यूज ऑफ लिटल क्वांटिटी ऑफ वॉटर लाईक water soluble vitamins are easily dissolved and washed away by water. ओके, मग आता तुम्हाला कुकिंगसाठी जे वॉटर लागतं ते कमी घ्यायचं आहे. आता मी व्हिटॅमिन्स आहे. ओके, आता टोमॅटोमध्ये कोणता व्हिटॅमिन आहे, व्हिटॅमिन सी. सो टोमॅटोमध्ये मी जास्त पाणी मिक्स करणार का, जास्त पाणी मिक्स केल्यामुळे काय होणार, त्याचे जे न्यूट्रिएंट म्हणले ते कमी होऊन जाणार. पण मी स्मॉल अमाऊंटमध्ये पाणी जर का मिक्स केलं, 1 कप असेल तर मिक्स केलं तर त्यामध्ये त्याचे व्हिटॅमिनचे कंटेंट जास्त असतात. स्टीम कुकिंग व्हेनेवर पॉसिबल. इफ व्हेजिटेबल्स आर कुक इन लार्ज क्वांटिटी it may be end up latching out of valuable vitamins. For example, like vitamin B is washed away in the water. So while fat soluble vitamins such as vitamin A will leach out in cooking. So microwaving does not affect the nutrient content more than any other cooking methods. Similarly, the lid of the pot on will create a steam will further help of the faster cooking of food. आता व्हिटॅमिन ए जास्त कशामध्ये असणार, फिश. एक्झाम्पल बघा आपण फिश. ओके, फिश का करणार, तुमच्या जे आईज त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंटेशन करतं ना, एवढं त्यामध्ये आहे सगळ्यांना. मग फिशमध्ये काय असणार, व्हिटॅमिन ए म्हणजे काय, फॅट सोल्युबल सबस्टन्स त्यामध्ये जास्त आहे, व्हिटॅमिन ए, डी, के. ओके, स्किनला पण काय करतात, ती इम्प्रुव्हमेंटेशन करतात ना फिश. कोणी खातात तुमच्या फिश खातात ना, तर त्यामध्ये आपण काय करणार की अशा किचनमध्ये कुक करणार आपण ते. ओके, मग आता आपण पॉटमध्ये, तुम्हाला पॉटमध्ये कंटेंट काय असतो, आयरन. पॉट माहिती आहे तुम्हाला काय, ओके. सो पॉट जे असतात ना, जे मातीपासून बनलेले भांडे आहे ना, त्यामध्ये आपण कुक करायचं. त्यामध्ये काय असणार, व्हिटॅमिन्स ऑफ इन्क्लुडिंग होणार आणि आपल्याला आयरन त्यामधून भेटू शकतो. ओके, reduce or store cooking foods. Okay, waters. Okay, reduce or store cooking waters. Any water used during the cooking contain of vitamins, so use leftover water. So moisture proof containers like store or refrigerated food in alright moisture proof container. Reheating, try to minimize reheating food. Cook according to the required quantity to prevent reuse of food item again and again. So storage of fruits and vegetables, store them in a cool place to prevent enzymatic process that destroy vitamins. Milk storage, keep in milk cool and out of the direct light. Okay, riboflavin, vitamin A, vitamin D can be destroyed by the direct light. Okay, riboflavin म्हणजे काय, हा विटॅमिन बी रेंज मधला आहे, विटॅमिन B3, B8. ओके, हा रायबोफ्लेविन हा म्हणजे नाव आहे. आता मी विटॅमिन डी ला काय बनणार इन मेडिकल वर्डमध्ये, तसं हा रायबोफ्लेविन हा विटॅमिन 6 आहे. ओके, विटॅमिन 6ला काय बोलतात, B6ला रायबोफ्लेविन बोलतात. ओके, सो मिल्क स्टोर इन द कूल
out of the direct light. Riboflavin, vitamin A, vitamin D can be destroyed by directly light. Okay, vitamin A and vitamin D काय होणार directly destroy होणार for the light. Okay, it can food म्हणजे can म्हणजे remove many waters of soluble vitamins. However, it allow storage of vegetables at room temperature with the minimal chemical of preservation. Okay, moisture proof container म्हणजे काय? Moisture म्हणजे काय? मॉइश्चर म्हणजेच की काय स्मूथनेस त्या ठिकाणी असते बघा. अजून थंडवा मॉइश्चराइज करतो ना आपण ते. ओके, ज्या ठिकाणी ड्रायनेस कमी असतो ओके त्या ठिकाणी आपण ते कंटेनरमध्ये फ्रीजर करून ठेवायचे. ओके, ओव्हर टाईमपर्यंत ठेवायचे का नाही. ओके, जास्त हीटमध्ये ठेवायचे का नाही. ओके, तर आपण कसे ठेवायचे ॲक्युरेट टेम्परेचर ऑफ रूम टेम्परेचरमध्ये पण ठेवायचे पण सम टाइम पिरियडवर. ओके, कॅन फूड तुम्हाला माहिती आहे बघा कॅनमध्ये वॉटर सोल्युबल फूडसुद्धा असतात. ओके, पॅक फूड असतात ते आपण यूज करू शकतो फॉर द विटॅमिन्स गेन करण्यासाठी. प्रिझर्वेशन्स फॉर द न्यूट्रिएंट ऑफ फूड जसे की डार्क ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स अँड डीप येलो व्हेजिटेबल्स हॅव मोर विटॅमिन ए दॅन लायटर कलर वन्स. जे डार्क कलर आहे ओके किंवा डीप कलर आहे त्यांच्यामध्ये विटॅमिन ए हा जास्त कंटेंट असतो. Cook vegetables are reheat after being kept in the refrigerator of 2 or 3 days of the loss more than the half of the vitamins. Okay, so जे cook food आहेत ओके ज्याला आपण रेफ्रिजरेटर म्हणजे ठेवतो 2 ते 3 दिवसासाठी सो त्यामुळे काय होणार विटॅमिन सी हा डिक्रीज होतो. इन जनरल द लॉंगर फूड इज स्टोर सो रेफ्रिजरेटर फ्रीजर कबर्ड अँड द ग्रेटर दॅन द न्यूट्रिएंट लॉस. ओके, आता ज्यामध्ये आपण ठेवतो ना फूड, आता मी फ्रीजरमध्ये फूड ठेवलं तर सकाळचं फूड जे आहे फ्रेश फूड ते इव्हनिंगला खाणार. प्रिझर्वेशनमध्ये ठेवलं ना मी त्यामध्ये काय होणार त्याचं टेम्परेचर मेंटेन राहणार पण त्याच्या आतमधला जो कंटेंट आहे तुम्हाला भेटणार आहे का प्रॉपरली नाही. सो द 3 R's न्यूट्रिएंट प्रिझर्वेशन्स आर द रिड्यूस द अमाऊंट ऑफ वॉटर इन युजिंग कुकिंग. 3 R's म्हणजे काय? फर्स्ट वन रिड्यूस द अमाऊंट ऑफ वॉटर यूज इन कुकिंग. आपण वॉटर हे खूप कमी ठेवायचं आहे. ओके, इन ड्युरिंग द आता मला ज्यावेळेला मी कुक करणार ना फूड सो त्यावेळेला काय करणार मी रिड्यूस द वॉटर यूज इन द कुकिंग. कमी टाकायचं पाणी. आपण काय टाकतो काय करतो पाणी टाकतो ना. ओके, विटॅमिन सी सगळ्यात जास्त मग कशामध्ये असणार आपण कोणतं सर? ओके, लेमन अजून अननस ऑरेंज अजून ओके. सो विटॅमिन सी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे आपल्या बॉडीसाठी. 3 R's का बघितलं आपण? फर्स्ट वन आहे रिडक्शन्स वॉटर ऑफ अमाऊंट इन कुकिंग. रिड्यूस द कुकिंग टाईम म्हणजे कसं तुम्हाला 15 मिनटं लागतात जेवण बनवायला पण तुम्ही अर्धा घंटा ते चालूच तुमची प्रोसेस. पाणी टाका भाजी बनवा, पाणी टाका भाजी बनवा. ओके, म्हणजे काय त्यामध्ये काय होणार तुमची हीट गॅस पण फ्लो जास्त होणार, तुम्हाला न्यूट्रिएंट्स फॅक्टर्स पण त्यात तुमच्याकडून कमी भेटणार. ओके, रिड्यूस द सरफेस ऑफ एरिया ऑफ फूड इज एक्सपोज म्हणजे कसं तू ते काय ओके. 3 R's काय? रिड्यूस द सरफेस एरिया. ओके, वॉटरलेस कुकिंग आपण करायला पाहिजे. ओके, प्रेशर कुकर स्टीमिंग मायक्रोवेव्हिंग आर लिस्ट डिस्ट्रक्टिव्ह ऑफ द न्यूट्रिएंट्स म्हणजे हे कमी करणार न्यूट्रिएंट्सला डिस्ट्रक्ट. ओके, त्यानंतर बघू आपण सेफ हँडलिंग फूड्स. सेफ हँडलिंग फूड्स म्हणजे कोणते? डू नॉट वॉश राईस बिफोर कुक इट. पण आपण राईसला वॉश करणार का? रिझन काय? त्यात पावडर मिक्स करतात. ओके, द स्मॉलर द पीस ऑफ फूड कट इन टू ग्रेटर द चान्सेस ऑफ लॉसिंग न्यूट्रिएंट ऑन द अदर हँड. सो स्मॉल पीस मीन्स फास्टर कुकिंग इफ पॉसिबल डिले कटिंग अप फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स. ओके, मग आपण जे स्मॉल पीसमध्ये कट करणार ना त्यामध्ये न्यूट्रिएंट जास्त वेस्ट जाणार आपले का? कारण की आपल्याला वाटतं स्मॉल कट केले तर लवकर कुकिंग होणार
पण आपण लार्ज साईजमध्ये ठेवायचे. रिझन का, त्यांच्यामधले न्यूट्रिएंट सबस्टन्स ते कमी होणार नाही. डू नॉट कुक ग्रीन व्हेजिटेबल्स विथ बेकिंग सोडा सिन्स इट डिस्ट्रॉय थायमिन अँड व्हिटॅमिन सी. बेकिंग सोडा आपण यूज करायचं नाही विथ ग्रीन लिफी व्हेजिटेबलसोबत. डिस्ट्रक्शन काय होणार, थायमिन आणि व्हिटॅमिन B1 आणि व्हिटॅमिन सी. व्हिटॅमिन B1 काय आहे, थायमिन. ओके. आणि व्हिटॅमिन सी हा डिस्ट्रॉय होऊ शकतो. आणि व्हिटॅमिन B6 काय, रायबोफ्लेविन. ओके. Cooking iron pots can be destroy some vitamin C, but it can also add a nutrition like iron to the food, especially if the food is acidic. Okay. जर का ॲसिडिक फूड असेल, ओके, सो व्हिटॅमिन सी त्यामधून डिस्ट्रॉय होणार, पण त्यामधून तुम्हाला कंटेंट काय भेटणार, आयरन. तो काय करणार, तुमचं हेमोग्लोबिनला इम्प्रूव्हमेंट करणार. कुकिंग utensils made of glass, stainless steel, aluminum or the enamel or lined with non-stick coating have no effect of nutrient content. The longer meat is roasted, okay, the more thiamine B1, okay, बोलून तर मला thiamine म्हणजे काय, B1 is lost. So prevent spread of bacteria, preserve food in hygienic way. ओके. प्रिझर्व करायचं आपल्याला हायजेनिक वे ना. ओके. लॉंग लास्टिंग पिरियडपर्यंत जर आपल्याला रोस्ट करायचं आहे त्यांना, ओके, म्हणजे काय फ्राय करतो आपण जास्त वेळ करायचं नाही, कारण की न्यूट्रिएंट सबस्टन्स आपल्याला त्यातून भेटणार. टिप्स फॉर सेफ हँडलिंग. ओके. क्लीन हँड आर एसेन्शियल इफ वर्किंग इन किचन. द बेस्ट वे टू प्रिव्हेंट स्प्रेड ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. ट्राय टू यूज ऑफ सोप डिस्पेनर दॅन द बार ऑफ सोप. म्हणजे काय, असे सोप यूज करायचे, ज्यांना काय होणार, प्रॉपरली क्लीन होणार, पण जास्त हार्ड क्लीन होणार का नाही. ओके. बार सोप का करतात, खूप आतमध्ये बसून क्लीन करतात, मग त्यामधून काय होणार, तुमचे जे आयरन आहेत, आता ॲल्युमिनियमची जर का मी प्लेट बार सोपने यूज केली, मग काय होणार, त्याची लेअर आहे ॲल्युमिनियमची ती क्लीन होणार, मग मला इफेक्ट होणार, त्याचा जास्त आयरन भेटणार, यातून नाही भेटणार. Dry your hands with paper towel. Gloves can be used to protect damaged skin or to protect hand for risk of development of skin condition. ग्लोव्स काय करणार, आपण यूज करणार जेवण बनवायच्या वेळेला. कोणते जेवण, हॉटेल्समधले. रिझन का, कारण की हीट पण जास्त असते आणि चान्सेस ऑफ इंजुरीचे किंवा स्किन बर्न होण्याची सुद्धा आहे. क्रॅक वर चिप प्लेट शुड बी अवॉइडेड. ओके. क्रॅक जे प्लेट असतात, ओके, ते का अवॉइड करायचे, कारण की सपोज जर क्रॅक झालेला प्लेट आहे, त्यामधून जर का आपण फूड घेतलं, जर क्रॅक झालेला प्लेटचा जर एक तुकडा आपल्या ॲबडोमेनमध्ये गेला तर आपल्याला सर्जरीसुद्धा करावं लागू शकते. वेअर क्लीन अँड अप्रोप्रिएट अँड वॉशेबल प्रोटेक्टिव्ह क्लॉथिंग व्हाईल प्रिपेरिंग फूड. आता मला जेवण बनवायचं आहे इन फूड म्हणजे याच्यामध्ये हॉटेल्समध्ये किंवा घरी, तर मला प्रॉपरली क्लॉथ म्हणजे जे असतात कपडे ते घालायला पाहिजे. का, कारण की बॅक्टेरिया ग्रो होतात, मग बॅक्टेरिया काय करतात, ट्रान्सफर होऊ शकतात. ओके. समस्या मी काय बोलतो, किंवा हॉटेल्समध्ये सुद्धा. फूड वर्कर मस्ट बी मेंटेन पर्सनल हायजीन. म्हणजे कोणते, हॉटेल्सवाले. वेन रिसिविंग, स्टोरिंग, कुकिंग अँड प्रोसेसिंग, पिकिंग अँड ट्रान्सपोर्टिंग और डिस्ट्रीब्युशन ऑफ. आता माझे हॉटेल्स आहे, मला डिस्ट्रीब्युशन अँड ट्रान्सपोर्टेशन करायचं आहे फूडला, मी कसं पण घेतोय, भरतोय विदाउट ग्लोव्ज वगैरे, किंवा मला इंजुरी झालेली आहे, मला कट झालेलं आहे या ठिकाणी, पण मला वडापाव बनवायचा आहे, मग मी काय करणार, कट झालेला आहे ना, तरी पण मी वडापाव बनवणार, सगळेच खाणार त्याचा वडापाव. ओके. मग काय होणार की आता त्याला जर का ब्लड रिलेटेड ट्रान्समिशन डिसीज असू शकतात, तो तुम्हाला पण होऊ शकता. सो प्रिझर्वेशन आणि इम्पॉर्टंट प्रोटेक्टिव्ह त्या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे. डोंट कफ, स्पीट, स्मोक अँड स्नीज नियर द फूड. करायचं नाही आहे. ओके. नियर द फूड. आता तुम्ही बघतात की थुकतात आणि तिथे खातात. वडापाव तुम्ही खातात, सगळे खातात, खूप साऱ्या गोष्टी तुम्ही खातात. ओके. मग त्या ठिकाणी काय होणार की आजूबाजूला एन्व्हायरमेंट कसं आहे, स्पीटिंग आहे का, स्मोकिंग करता का लोक, कफ करतात का, ते इम्पॉर्टंट आहे. आता मी कुक बनवतोय आणि तो जोरात कफ करतोय त्यामध्येच. वॉश हँड फ्रिक्वेंटली. ओके. पाणीपुरी. ओके. वॉश हँड फ्रिक्वेंटली. अवॉइड टचिंग युअर नोज. ओके. इयर्स, टीथ अँड हेअर, हँडलिंग ऑफ फूड. ठीक आहे. 2 वडापाव. ओके. नोज 3 वडापाव. ओके.
इयर्स. ओके. हँडलिंग ऑफ फूड. ऑलवेज हँडल नाईफ अँड शार्प इक्विपमेंट विथ केअर. म्हणजे कैची बिची आहेत ते प्रॉपरली इक्विपमेंट केअर करायचे. ऑलवेज वॉश अँड ड्राय नाईफ आफ्टर द यूज ऑफ प्रिव्हेंट रस्टिंग अँड क्रॉस कंटॅमिनेटेड. नाईफ म्हणजे काय, चाकू, त्यानंच काम चालू आहे विदाउट वॉशिंग. ओके. सो ते आपण केलं पाहिजे. स्टोर द नाईफ स्पेशल नाईफ रॅक अँड द एजेस अवे फ्रॉम द हार्ड ऑब्जेक्ट अँड इट विल बी ब्लेड बलंट. ओके. म्हणजे कसं, आता मी नाईफ आहे, नाईफ मी प्रॉपरली ठेवले पाहिजे. ओके. कवर करून. वूडवर ठेवले तर काय होणार, रस्ट होणार, जंग लागणार. ओके. डू नॉट अलाउ द चिल्ड्रन्स अराउंड द फूड प्रिपरेशन्स एरिया. ओके. जेवण बनवते लहान मुलगाला भूक लागली त्याला बघायला गेलो, डायरेक्ट तिकडून हात लागला, डायरेक्ट त्याच्या अंगावर. ओके. त्याला अलाउड करायचं नाही आहे. ओके. आपल्या सराउंडिंग एरियामध्ये जेवण बनवताना बिफोर ओपनिंग अ कॅन ऑफ फूड, सो ऑलवेज क्लीन द टॉप ऑफ फर्स्ट. फूड विच इज नॉट यूज इमिडिएटली मस्ट बी स्टोर इन रेफ्रिजरेटर. रीड द लेबर केअरफुली. चेक द ॲडव्हायझरी स्टेटमेंट इफ एनी. चेक द एक्सपायर डेट ऑल्सो. ओके. तुम्ही आता एखाद्या शॉपमध्ये गेले, त्या ठिकाणी तुम्हाला एखादी गोष्टी घ्यायची, सो तुम्ही एक्सपायरी डेट चेक केली नाही, घेऊन आले तसंच खात बसले. ओके. त्यामुळं काय होऊ शकतं, चान्सेस ऑफ हेल्थ प्रॉब्लेम्स. डू नॉट लिव्ह फूड अनकवर्ड फॉर अ लॉंग पिरियड. डू नॉट लिव्ह अ फूड फॉर अनकवर्ड. अनकवर कोणते, जसं की फास्ट फूड आहे ते. ओके. टॉक्सिसिटी आता बघू आपण. सगळ्यात इम्पॉर्टंट टॉक्सिसिटी आहे, नंतर मेथड्स ऑफ कुकिंग. मे ऑफकोर्स ड्यू टू नॉट कुकिंग फूड थोरली. ओके. ड्यू टू इन्फेक्शन फ्रॉम द एक्सटेरियर. इम्प्रॉपर स्टोरेज ऑफ फूड. ओके. म्हणजे काय ना, टॉक्सिसिटी जास्त वाढू शकते. त्यामुळे इम्प्रॉपर ऑफ स्टोरेज ऑफ फूड ठेवले मी. म्हणजे कसं, आता मी दूध ठेवलं, दुधामध्ये मी मीठ टाकून ठेवलं आहे, सकाळी बघितलं वेगळंच काहीतरी झालं. ओके. सो इम्प्रॉपर आहे ना, बरोबर. आता सिम्पल आहे, तुम्हाला जेवण बनवायचं आहे, तुम्ही प्लेटमध्ये न काढता खाली जमिनीवर काढून ठेवले. एक्झाम्पल. स्टोरेज ऑफ फूड. कीपिंग कुक फूड अनफ्रिजरेटेड फॉर अ लॉंग टाईम. ओके. म्हणजे कोणते फूड, जे कुक फूड आहे ते फ्रीजरमध्ये ठेवलेच नाही मी, अनफ्रीजरमध्ये ठेवलं, मग त्यामुळे काय होणार, स्मेल येणार. ओके. त्यामुळे न्यूट्रिएंट व्हॅल्यूसुद्धा कमी होणार. फूड टच बाय इल. म्हणजे मी आजारी आहे, मला अस्थमा झालेला आहे, मला कोविड-19 झालेला आहे. ओके. मग मी काय करणार, दुकानावर कामाला जाणार, कोणत्या, वडापावच्या. मग मी तिथे खोकलणार तो जोरात. ओके. कफ करणार. मग तुमच्यासारखी गँग तिथे येणार, मग सगळ्यांना वडापाव देणार, मग सगळे काय करणार, आजारी पडणार. ओके. फूड टॉक्झिन्स पेज ते पेज नंबर ते आमच्या वेळेला होतं, पेज नंबर त्यामध्ये ॲड केलं होतं. ते बघा, हे या ठिकाणी ही आमची बुक होती, ह्या बुक म्हणून ॲड केलं होतं. फूड कंटेन्स हार्मफुल टॉक्सिकंट्स इन्क्लुडिंग इन द अदर न्यूट्रिएंट्स लाईक टॉक्सिन्स आर पॉयझन्स. म्हणजे काय, पॉयझन्स substance capsule capable of the causing disease when the consumed in large amount of body. आता सिंपल आहे, वडापावच खाताय किंवा चिप्स रेग्युलरली खाताय, एक चिप्स पुढं लागतोच, त्यामुळे काय होऊ शकतात, प्रॉब्लेम्स होऊ शकतात. ओके. मर्क्युरी. ओके. मर्क्युरी काय करू शकते, तुमची किडनीवर अफेक्ट करू शकते, सिस्टम ऑफ नर्वस सिस्टम डॅमेज करू शकते. ओके. सिम्पटम्स काय होऊ शकतात मर्क्युरी टॉक्सिसिटीचे, लाईक हेडॅक, मेमरी लॉस, इन्सोमनिया. इन्सोमनिया म्हणजे काय, लॅक ऑफ स्लीप. कॉग्नेटिव्ह अँड द मोटर डिस्फंक्शनिंग होणार. म्हणजे काय, मोटर ॲक्टिव्हिटी प्रॉपरली नाही होणार आणि कॉग्नेटिव्ह फंक्शनिंग जी थिंकिंग आहे ती प्रॉपरली नाही होणार. त्यानंतर आपण बघू फ्युरोकोरामाइन टॉक्झिन्स. ओके. इट इज अ नॅचरल टॉक्झिन्स लाईक प्रोड्यूस ऑफ प्लांट्सपासून हे प्रोटेक्ट होते. ओके. सो इट इज अ प्रोटेक्ट देमसेल्स बिंग द डॅमेज बाय इन्सेक्ट अँड मॅमल्स. ओके. ओके. आता इन्सेक्ट म्हणजे कसे, इन्सेक्ट मुळा म्हणजे आता आपलं प्लांट्सवर आहे. आता मी प्लांट्स आणले घरी, म्हणजे कोणते, मेथीची भाजी मला करायची, मेथी सगळ्यांना माहिती ना, मेथी. त्यामध्ये हा फ्लोरोकोमॅरिन हा टॉक्झिन त्यामध्ये प्रेझेंट आहे. मग मी विदाउट वॉशेबल बॅरेक घेतला. इन्सेक्ट आहे, इन्सेक्टसुद्धा थ्रूसुद्धा माझ्यामध्ये टॉक्सिसिटी होऊ शकते. मग त्याचे सिम्पटम्स काय बघा, स्टमक एक
स्टमक एक होणे. ओके. स्किन रिॲक्शन्स. ओके. contacted with the peel of the plant. Okay, and it is important for remove the peel and the damage the plant part of the plant. Okay, the level of toxins reduce the cooking in the microwave of the boiling. Okay, हा कधी reduce होणार ज्यावेळेला आपण बॉइलिंग करणार तर प्लांटला किंवा मायक्रोवेव्ह मध्ये ठेवणार त्यावेळेलाच. लेक्टिन्स म्हणजे काय? लेक्टिन्स आर द टॉक्सिन्स फाउंड ऑफ ग्रेन्स, पल्स अँड द सेल्स. ओके. किडनी बीन्स दे आर हार्मफुल इफेक्ट ऑन द कंझ्युमर लार्ज. ओके. लेक्टिन्स हा सुद्धा टॉक्सिक आहे, फूड टॉक्सिक. सिम्पटम्स काय होणार? त्याच्यामुळे वॉमिटिंग होणार, डायरिया होणार, स्टमक एक होणार. ओके. आपण हे करू शकतो रिड्यूस, पण कसं करणार? आपण इम्प्रॉपर जर का आपली कुकिंग असेल, म्हणजे कसं आता मला पल्सेस आहे, पल्सेस मला पल्सेसला कुक करायचं, मग मी कसं करणार? त्याला बॉइलिंग करणार अगोदर, स्टीमिंग करणार ना, मग ते पल्सेस त्या ठिकाणी प्रॉपरली कुक होणार. विदाउट तसं केलं तर मग काय होऊ शकतात? मला प्रॉब्लेम होऊ शकतात. ओके. लेक्टिन्सचा. सोडियम नायट्रेट अँड आर्सेनिक, त्यामध्ये काय होऊ शकतात? पोटॅटो कंटेन्स ऑफ सोडियम नायट्रेट अँड द आर्सेनिक टॉक्सिन्स, सो दे हॅव अ हजार्डस इफेक्ट ऑन द हेल्थ, कंझ्युम इन अ लार्ज अमाउंट ऑफ फॉर दिस रिझन. So it is essential for the consume a wide variety of the food item. This will be minimize the amount of toxic substance, also provide other nutrients essential for it. Okay. सोडियम आणि नायट्रेट हा सुद्धा कोण म्हणजे ट्रान्सफर होऊ शकतो पोटॅटो अँड पोटॅटो कंटेन्स. ओके. आणि आर्सेनिक टॉक्सिन्स. ओके. सो प्रोटीन ग्लुटेन म्हणजे कोणता? टॉक्सिन प्रेझेंट इन द व्हीट अँड अदर सिरियल्स ग्रेन्स. म्हणजे कुठं? व्हीट काय म्हणजे गहू आणि अदर कडधान्य. ओके. So damage intestines and the causes of condition of obesity and diabetes. सोया प्रोडक्ट्स पासून पनीर सुद्धा बनतं, म्हणजे तुम्हाला आर्टिफिशियल पनीर सुद्धा बनवू शकतो सोयापासून. सो त्यामध्ये कंटेंट ऑफ काय असणार? प्रोटीन जास्त असणार. ओके. प्रोटीनमुळे काय होऊ शकतो? लाईक कॅल्शियम, आयरन आणि झिंक सुद्धा आपल्याला ॲब्झॉर्प्शनसाठी हेल्प करतात. ओके. किंवा रिड्यूस करतात. हे रिड्यूस द ॲब्झॉर्प्शन ऑफ कॅल्शियम, आयरन आणि झिंक. ओके. मग सोयाबीनमुळे काय होणार? जास्त फक्त प्रोटीन भेटलं. प्रोटीन भेटल्यामुळे काय होणार? आपल्या बॉडीमध्ये ओबेसिटी वाढणार ना जास्त. सिम्पल आहे. सो इट इज अ रिक्वायर फॉर द विटॅमिन डी. विटॅमिन डी आपल्याला जास्त घ्यावं लागेल. ओके. त्यासाठी ग्रीन टी काय? इट कॅन ऑल्सो लीड फॉर द डिस्टर्बिंग इफेक्ट आर लाईक इम्पेअर्ड ऑफ विजन. ग्रीन टी. ओके. इम्पेअर्ड ऑफ हिअरिंग, ब्रिथिंग प्रॉब्लेम्स अँड अदर सिम्पटम्स लाईक कन्झ्युम इन हाय अमाऊंट. ग्रीन टी आपण जास्त घेतली तर हे सुद्धा टॉक्सिसिटी आपल्याला बघायला मिळू शकते. आता यामध्ये खूप साऱ्या टाईपच्या टॉक्सिसिटी आहे, लाईक फंगल टॉक्सिसिटी, बॅक्टेरियल टॉक्सिसिटी खूप आहे. लॅथरस पॉयझन्स. फंगल टॉक्सिन्स म्हणजे काय माहिती आहे का? मायकोटॉक्सिन्स. ओके. नॅचरल डेथ कॅप ऑफ मशरूम म्हणजे जास्त असणार. ओके. इट इज अ पॉयझनस फंगस. इट इज अ रिस्पॉन्सिबल फॉर 80% ऑफ ऑल द डेथ रिलेटेड मशरूम कन्झम्पशन्स. ओके. सो मशरूममध्ये काय असणार? मायकोटॉक्सिन्स हे जास्त असणार, फंगल्स टॉक्सिन्स. ओके. सो त्यामुळे तुम्हाला काय होऊ शकतं? खाली सिम्पटम्स बघू शकता. सिव्हिअर स्टमक एक, नॉझिया, वॉमिटिंग, डायरिया अँड लिव्हर डॅमेज इफ नॉट रिलेटेड टू अर्लियर. ओके. एरगॉट म्हणजे काय? फंगस आहे. कॅल्विफरस परफ्युरा आपण त्याला असं बोलतो. सो टॉक्सिक कंपोनंट आर द अल्कोलाइड्स इन नॅचरल डिसीज कॉज बाय द नोन ऑफ एर्गोटिक. ओके. त्यामध्ये तुम्ही खाली बघू शकता सिम्पटम्सला. क्लिनिकल सिम्पटम्स काय? पॉइझनिंग होऊ शकते, सिव्हिअर नॉसिया, वॉमिटिंग, गाइडनेस, ड्राउझनेस, रिकव्हरी इन रॅपिड अँड कम्प्लीट. अफ्लाटॉक्सिन्स म्हणजे काय? दिस आर प्रोडक्ट बाय द मोल्ड, ॲस्परगिलस फ्लेवर्स. ओके. सो nuts and grains produce warm, moist climate in the more prone of affected. Aflatoxins like are powerful hepatocraniogens. This affect for the liver and the cause of cancer in many animals. Okay. Aflatoxins समजलं तुम्हाला? हे वाचतोय. मशरूममुळे काय होऊ शकतं? स्पेसिस ऑफ मशरूम लाईक एक्सलेंट फॉर इटिंग बट अदर आर टॉक्सिक दॅट इटिंग इन दे मे बी फॉर द थ्रेटनिंग. ओके. ई एमनिटा. ओके. फेराडॉइड्स अँड द एमनिटा सेरना इज इंजेस्टेड मे प्रोड्यूस सिव्हिअर abdominal पेन, प्रोस्टेरिन्स. ओके.
प्रोस्टेरेशन्स अँड द कम्प्लीट फिजिकल अँड मेंटल इन्स्ट्रक्शन. ओके. जॉन्डिस अँड द डेट. मशरूममुळे काय होऊ शकतो. ओके. त्याच्यामध्ये कोणता फंगल टॉक्सिन्स असणार. ई एमनिटा अँड द फॅलॉइड्स अँड द एमनिटा सेरना. ओके. हे 2 टॉक्सिन जास्त असल्यामुळे काय होऊ शकतं आपल्याला जॉन्डिस, डेट होऊ शकते. ॲब्डोमिनल पेन, फिजिकल अँड मेंटल एक्झॉशन होऊ शकतं. त्यानंतर आर्टिफिशियल टॉक्सिन्स कोणते कोणते तर आपण बघू. कोणते आहेत. पेस्टिसाइड्स. पेस्टिसाइड्स अँड इंडस्ट्रियल केमिकल्स. ओके. कोणते कोणते पेस्टिसाइड जसं की DDT हॅज बीन फाउंड इन द मेनी फूड्स. ओके. इझिली डिग्रेडेबल अँड द कॅन डिपॉझिट इन द फॅटी टिश्यू. इट गोज फॉर द बियॉन्ड लिमिटेड पॉइजनिंग इफेक्ट ऑन द हेल्थ. गिव्स राईज डिसीज लाईक कॅन्सर, ॲबनॉर्मॅलिटी लाईक बर्थ डिफेक्ट. ओके. पेस्टिसाइड्स कोणते असतात की जे आपण झाडावरती मारतो ना पेस्टिसाइड्स. आता मला पीक चांगलं घ्यायचं म्हणजे पेस्टिसाइड्स मारणार. समजलं ना. पेस्टिसाइड्स, इन्सेक्टिसाइड्स ते. ओके. ते काय त्यामुळे काय होऊ शकतो तुम्हाला बर्थ डिफेक्ट प्रॉब्लेम सुद्धा होऊ शकतो. जी प्रेग्नंट मदर आहे तिला मी जर का हे फूड दिलं खायला. ओके. जेली व्हेजिटेबल्स दिला मग तिच्यामध्ये काय होणार बर्थ डिफेक्ट होणार. बेबीचा बर्थ डिफेक्ट असणार. ॲबनॉर्मॅलिटी तिच्यामध्ये प्रेझेंट असणार. ग्रोथ हार्मोन कोणता आहे आपला. ग्रोथ हार्मोन सगळ्यांना माहिती आहे ना. ग्रोथ हार्मोन ओके. नाही. ओके. दे आर गिवन टू मिल्चिंग एनिमल्स टू इन्क्रीजिंग प्रोडक्शन ऑफ मिल्स. ओके. सो दे कॅन कॉज कॅन्सर ऑफ ब्रेस्ट, प्रोस्टेट्स अँड कोलन इन ह्युमन्स. ओके. ग्रोथ हार्मोन काय असतो. ग्रोथ हार्मोन म्हणजे काय. आता जर का ओके ग्रोथ हार्मोन इंजेक्शन्स आपण कोणामध्ये देणार. बफेलोज. ओके. काउज. अजून त्यांच्यामध्ये रिझन काय इन्क्रीजिंग प्रोडक्शन्स ऑफ मिल्क. मग त्यांच्यामध्ये साईड इफेक्ट होणार त्यांचे इन्क्रीजिंग प्रोडक्शन ऑफ मिल्क जर झालं. सो ज्यावेळेला फिमेल जर का ती मिल्क जर का जास्त कन्झ्युम करणार तिला ब्रेस्ट कॅन्सर होऊ शकतो. ओके. आणि प्रोस्टेट कॅन्सर होऊ शकतो इन मेल्समध्ये आणि कोलन्समध्ये जे आपले ह्युमनचे कोलन असतात त्यांच्यामध्ये. ओके. फ्लेवर ड्रिंक्स लाईक कोणते व्हेजिटेबल्स ऑइल्स आर एबल टू कॉज ऑफ रिप्रोडक्टिव्ह अँड द बिहेवियर प्रॉब्लेम्स इन कन्झ्युम इन अ लार्ज क्वांटिटी. फ्लेवर ड्रिंक्स असतात बघा. फ्लेवर असतो. कोकोनट फ्लेवर असणार. लिची फ्लेवर. ओके. त्यामुळे काय होणार तुमचे ड्रिंक्स केल्यानंतर तुम्हाला लार्ज क्वांटिटीमध्ये तुम्ही कन्झ्युम करणार तर तुम्हाला ॲब्डोमिनल प्रॉब्लेम त्या ठिकाणी होऊ शकतो. आर्टिफिशियल कलर्स तुम्हाला माहिती आहे बघा फूड कलर्स. सो ते त्यामुळे सुद्धा आपल्याला न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम होऊ शकतात. ॲब्डोमिनल प्रॉब्लेम खूप सारे होऊ शकतात. ओके. त्यानंतर आहे बॅक्टेरियल फूड टॉक्सिन्स कोणते कोणते लाईक जसं की स्टेफाइलोकोकस ऑरोसिस. कॉमन स्टेफाइलोकोकस ऑरोसिस रेस्पिरेटरी फॅसेस स्किन अँड द सुपरफिशियल वूंड. सो द कुकिंग डिस्ट्रॉय बॅक्टेरिया देन द टॉक्सिक प्रोड्यूस हीट स्टेबल इज नॉट मे बी डिस्ट्रॉय. ओके. सो यामध्ये काय होणार की आपण प्रॉपरली पर्सनल हायजीन यूज केली नाही. म्हणजे कोणती पर्सनल हायजीन म्हणजे कोणती हँड वॉशिंग. जर का मी बिफोर कुकिंग जर का मला काढायचं मी हँड वॉशिंग करणार. तसंच उठलो. ओके. जेवण बनवलं मग त्यामुळे काय होणार की स्टेफाइलोकोकस ऑरोसिस हा बॅक्टेरिया जर का माझ्या केसांमध्ये असला मग तो जाणार माझ्या फूडमध्ये मग जाणार माझ्या ॲब्डोमेनमध्ये मग त्यामुळे मला प्रॉब्लेम होऊ शकतो. ओके. सँडविच, सलाद. ओके. पोटॅटो ज्यावेळेला मी प्रिपरेशन करणार ना त्यामध्ये हे जास्त असणार. ओके. सो त्यानंतर आपण बघू नेक्स्टवाला सॅल्मोनेला. सगळ्यांना माहिती आहे सॅल्मोनेला टायफी. ओके. टायफॉईडमध्ये आपल्याला होतो ना टायफॉईड. सॅल्मोनेला हा बॅक्टेरिया आहे.
क्लोस्ट्रिडियम बोटुलिनम. ओके, यामुळे हा कोणता बॅक्टेरिया आहे की ज्यावेळेला आपण जे कॅन असतात ना, कॅनवाले फूड, त्या फूडमध्ये हा जास्त असणार. ओके, सो त्यामध्ये काय होणार की तो जास्त असल्यामुळं आता मी नाईटचं जेवण जर का सकाळी केलं सो तो हा क्लोस्ट्रिडियम हा बॅक्टेरिया त्यामध्ये ग्रो होणार आणि माझ्यावर अफेक्ट होऊ शकतो. बॅसिलस सेरसस. ओके, सेम सॉईल असेल, स्पाइस असेल, डस्ट असेल, ह्या यामध्ये जास्त ग्रो करतो. सो आपण डस्टमध्ये जर का डस्टवाले जर का आपण फूड जर खाल्ले, जसं की नॉर्मल कुकिंग असेल किंवा त्यामध्ये कुठेतरी डस्ट वगैरे आले, दारातले असेल किंवा हॉलमधले असेल, ओके, ज्यावेळेला आपण झाडून घेतो त्यावेळेला जर का डस्ट पार्टिकल जर का आपल्या फूडमध्ये गेले तर त्यामुळे सुद्धा आपल्याला होऊ शकतो. फायब्रो हिमोलायटिकस. ओके, सो इट इज अ सी फूड. सी फूडमध्ये जास्त बघायला भेटतो आपल्याला. सी फूड कोणते? त्यामध्ये आपल्याला हा बघायला भेटू शकतो. ओके ओके, समजलं. त्यानंतर आपण बघू फूड प्रिझर्वेशन्स म्हणजे कोणत्या कोणत्या टेक्निक्स आहे. लाईक मेथड्स ऑफ इन्क्लुडिंग लाईक पॉस्चरायझेशन्स, व्हॅक्यूम पॅकिंग, इरॅडिएशन. ओके, बायो प्रिझर्वेशन्स. ओके, क्रायो प्रिझर्वेशन्स एक्सेट्रा. ओके, ट्रेडिशनल मेथड्स इन्क्लुडिंग लाईक फूड मेकिंग, कुकिंगसाठी कोणते कोणते? ड्राईंग, कूलिंग, बॉइलिंग, सॉल्टिंग, शुगरिंग, स्मोकिंग, पिकलिंग, लाईम, कॅनिंग, जेलिंग, जजिंग, ड्युरियल. ओके, पुढे बघा सांगतो तुम्हाला. ड्रायिंग म्हणजे काय? व्हेजिटेबल्स आणि फ्रूट्सला नॅचरली ड्राय करतात, इन सनमध्ये सुकवतात. ओके, कूलिंग म्हणजे काय? कूलिंग प्रिझर्वेशन फूड बाय द स्लो डाऊन इन द ग्रोथ अँड द रिप्रोडक्शन्स अँड द मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर द मोस्ट ॲक्शन लाईक फूड ऑफ द डिके. ओके, म्हणजे कूलिंग म्हणजे कसं? तुमचे जे सी फूड असतात त्यामध्ये बर्फ वगैरे टाकून देतात ना आपल्याला, आईस. ओके, तसं. बॉइलिंग म्हणजे कसं? ओके, जसं की मिल्क असेल, मिल्क पावडर असेल, त्यानंतर वॉटर असेल, आपण बॉईल करतो, त्यातले बॅक्टेरिया वगैरे क्लीन करतो. सॉल्टिंग म्हणजे कसं? सॉल्ट करतो ना आपण, जसं की फिशला आपण सॉल्ट करून सनी सुकवतो, त्यानंतर मग ते काय बोलतात त्याला, आपण नंतर काहीतरी बोलतो ना, इंग्लिशमध्ये काय बोलतात? ओके, सॉल्टिंग मेथड त्याला आपण बोलतो. सिंपल आहे ना, सॉल्ट टाकून सनी आपण त्याला सुकवतो, मग सुकणार ते, मग त्यानंतर आपण त्याला यूज करू शकतो. शुगरिंग म्हणजे काय? बघा, शुगरिंग करायचं त्या फूडला. ओके, आता ॲपल्स आहे किंवा ॲप्रिकॉट्स आहे किंवा पल्म्स आहे. ओके, त्यामध्ये आपण शुगरिंग करतो त्याला आणि नंतर आपण काही दिवसानंतर खाऊ शकतो. ओके, स्मोकिंग म्हणजे काय? भाजणे. ओके, स्मोकिंग करणे किंवा त्याला आपण बोलतो भाजणे. ओके, मग जे ओके, आता हे फिश तुम्हाला दिसतं, फिशला आपण काय करतोय? स्मोक करतोय. म्हणजे काय होणार ते नंतर आपण यूज करू शकतो. पिकलिंग म्हणजे काय? ओके, सो पिकलिंग काय होऊ शकतं? बॅक्टेरियाला आपण फूड करणार, ओके, बॉइलिंग करणार, त्यानंतर आपण पिकलिंग बनवणार. सो मायक्रो ऑर्गॅनिझम आणि बॅक्टेरियाला काय करू शकतात? ते किल करू शकतात. कॅनिंग म्हणजे काय? कॅनमध्ये आपण गुलाबजामुन, रसगुल्ला, ओके, ते आपण टाकतो. सो त्यामध्ये कॅनिंग फूड आपण बनवतात ना. कॅनिंग म्हणजे काय? प्रिझर्वेशन करणार आपण फूडला, पॅक करणार. ओके, मायक्रो ऑर्गॅनिझम त्यामध्ये आपण किल करणार. ओके, बॅक्टेरिया वगैरे असेल तर. जेलिंग म्हणजे काय? ओके, जेल टाईपमध्ये आपण फ्लेवर त्या ठिकाणी करणार. ओके, त्याला आपण बनवू. जजिंग म्हणजे काय? इट कॅन बी प्रिझर्व बाय द जजिंग लाईक जग टाईप म्हणजे. ओके, सो स्ट्रेविंग द मीट इन द कन्वर्ट इन द कॅसेरोल. ओके, हे बघ या ठिकाणी दिलं होतं मला सेकंड इमेजमध्ये, बघू शकतात. ही इमेज बघा, सेकंड इमेज. ओके, ब्युरल म्हणजे काय? फूड कॅन बी प्रिझर्व इन सॉईल
that is very dry and salty due to the variety of factors like lack of light, lack of oxygen and the cool temperature. ओके, ब्रुरल म्हणजे काय, आपण त्यांना जमिनीच्या आतमध्ये सुद्धा टाकू शकतो. ओके, त्यामध्ये काय करू शकतो आपण, त्याला लॅक ऑफ लाईट. ओके, असं फूड असतं जे आपण प्रिझर्व करू शकतो लॅक ऑफ लाईट. ओके, लाईटमध्ये आपण त्यांना एक्सपोजर देत नाही आणि लॅक ऑफ ऑक्सिजन आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे, कूल टेम्परेचर आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. पॉस्चरायझेशन म्हणजे काय, इट इज अ प्रोसेस फॉर प्रिझर्वेशन ऑफ लिक्विड फूड इन अप्लाय टू द ड्राइंग प्रोडक्ट. ओके, लिक्विड फूड लाईक मिल्क is heated about 70 degrees Celsius for 20 to 30 seconds to kill the bacteria present in it. So cooling is quickly to 10 degrees Celsius to prevent the remaining bacteria from the growing. आता बघा, ह्या लार्ज अमाऊंट मध्ये आपण मिल्क घेतो, त्याला आपण काय करतो, पॉस्चरायझेशन करतोय. म्हणजे 70 डिग्री सेल्सिअस मध्ये आपण त्याला बॉईल करणार, नंतर कोल्ड करणार, नंतर पॅक करणार, नंतर सेल करणार. ओके, व्हॅक्यूम पेकिंग म्हणजे काय बघा, व्हॅक्यूम पेकिंग म्हणजे काय, आता कॅरेट मला त्यांना पॅक करून पाठवायची आहे ना, कारण की ते लवकर खराब झाले पाहिजे नाही, म्हणून काय करणार, टाईट बॅग ऑफ बॉटल्स किंवा बॉटल्समध्ये आपण त्याला टाईट करणार. लो ऑक्सिजन त्याला प्रोव्हाइड झालं पाहिजे. ओके, ऑक्सिडेशन तर आपलं झालं पाहिजे नाही, सो आपण त्याला तसं सेल करणार. ओके, काय ते इरॅडिएशन. ओके, इरॅडिएशन म्हणजे काय बघू शकता तुम्ही, food are the exposure for the food ionizing radiations like alpha and beta. So treatment effect include like killing the bacteria and insert the paste, reducing the ripening and the spoiling of the fruits and the higher doses during the sterility. म्हणजे काय, आता फूड आहे, फूडला ज्या वेळेला मी कंटेंट ऑफ जास्त टाकणार त्या फूडमध्ये, मला मँगो आहे, मँगो. ओके, मला मँगोला पिकवायचं आहे, मग त्यामध्ये काय करणार, रेज वगैरे टाकणार, अल्फा रेज आणि बीटा रेज. ओके, रेडिएशन त्याला देणार, मग त्यामुळे काय होणार, तो लवकर डेव्हलप होणार. ओके, त्यानंतर बघा बायो प्रिझर्वेशन्स, तुमचे आवडते फूड बायो प्रिझर्वेशन्स. ओके, ओके, नॅचरली ऑर द कंट्रोल antimicrobial as we are of preserving of food, especially utilizing lactic acid bacteria. लॅक्टिक ॲसिड आपण त्या ठिकाणी यूज करतो, लॅक्टिक ॲसिड बॅक्टेरिया. ओके, फॉर द प्रिझर्वेशन्स. आपण मिल्कमध्ये लॅक्टिक ॲसिड टाकल्यानंतर काय होणार, काय होणार, दही बनणार ना, कर्ड. तसं बायो प्रिझर्वेशन्स ना, आपण ते बायोलॉजिकल मेथड यूज करून करतो ना. फूड additives like substance added to food to preserve flavor or the enhance to taste appearance. Functions म्हणजे काय, यामध्ये ऍड करणार आपण फ्लेवर्स वगैरे फूडचे त्या. ओके, functions like it maintain quality and freshness, prolong shelf life period, compensate vitamins like mineral deficiency, provide nutrition, aids in processing like preparations food like adding vitamin loss for during the processing. A small percentage of people are sensitive to some food additives. ओके, म्हणजे काय, ॲडिक्ट बनणे आपण त्या फूडपासून, म्हणजे सेम टाईपची आपल्याला टेस्ट लागायला लागते. आपल्याला आवडतं ना टेस्ट, चिप्स तुम्ही खातात किंवा तुम्ही जाम खातात, पण तुम्हाला टेस्ट लागणार ना, फ्लेवर लागणार आहे तो. त्याच्यामध्ये काय होणार की ही जी प्रोसेस आहे त्याची फंक्शनिंग आहे, आता आपण जे रीड केलं ते डेफिशियन्सी होऊ शकते लाईक विटॅमिनची किंवा न्यूट्रिशनची. ओके, यामध्ये सांगण्यासारखं असं काही आहे नाही. आता हे एजंट आहे. ओके, म्हणजे कोणते एजंट अफेक्ट करणार. ओके, ऍसिड्स काय अफेक्ट करणार, अँटीटॉक्सिडंट. ओके, विनेगर, सिट्रिक ॲसिड, टेट्रा ॲसिड. ओके, मॅलिक ॲसिड, युरॅमिक ॲसिड अँड लॅक्टिक ॲसिड. ॲसिडिटी रेग्युलेशन्स कोणते आहेत, लाईक फूड फॉर पीएचचं फूड स्टॅबल करण्यासाठी. ओके, अँटी कॅकिंग एजंट म्हणजे कोणते, प्रिव्हेंट द मिल्क पावडर फ्रॉम द केकिंग. समजतंय ना मी काय बोलतो ते. ओके, अँटी फॉर्मिंग आणि फॉर्मिंग एजंट म्हणजे कोणते,
म्हणजे फोम करतात त्या फूडला, ओके, प्रिव्हेंट करण्यापासून फोमिंग ऑफ फूड, ओके. अँड फोमिंग एजंट डू फॉर द रिव्हर्स. अँटीऑक्सिडंट्स म्हणजे कसे, विटॅमिन सी आर प्रिझर्वेशन फॉर द इनिबिटेड डिजनरेशन्स ऑफ फूड बाय द ऑक्सिजन्स. बल्किंग एजंट म्हणजे काय, सच एज स्टार्च. स्टार्च असतो का, स्टार्च तुम्हाला बोललो ना, इन्क्रीजिंग द बल्क ऑफ फूड विदाउट एनी एफेक्टिंग इन द स्टेट्स, म्हणजे का तुमचं वेट इन्क्रीज करणं त्यामध्ये, ओके. त्यानंतर आहे कलरिंग आर ॲडेड टू द फूड, म्हणजे फूड कलरिंग. कधी बघितलं तुम्ही फूड कलरिंग, फूडमध्ये कलर असतो बघा तो. त्यामध्ये अजून कलरिटेशन्स एजंट कोणते कोणते, फॉर द फूड एक्झिस्टिंग कलर. ओके. फ्लेवर्स आपण प्रिझर्व करतो ना, ते ॲड करतो त्यामध्ये. ग्लेझिंग एजंट्स जसं की अजून आहे ह्युमॅनिटिकॅनस, ओके, स्वीटनेस, थिकनर्स. आता मला थिक बनवायचं आहे, ओके, थिकनर सांगतो, सगळं सांगतो. थिकनर आहे, थिक करायचं आहे मला, ओके. आता मला पिकाचं पण आहे, तर मला किसान जे आहे माझ्याकडं वॉटर सोल्युबल म्हणजे मला थिक करायचं, मी थिकनर यूज करणार, त्या ठिकाणी थिक करून यूज करणार आहे ना. त्यानंतर स्वीटनर्स, आर्टिफिशियल शुगर्स यूज करणार त्या ठिकाणी स्वीटनेससाठी. तर हनी आपण बाय करतो, पण त्यामध्ये आर्टिफिशियल शुगर ॲड असते त्यामध्ये, ओके. फ्लेवर्स तुम्हाला सगळ्यांना माहिती, टेस्ट येण्यासाठी कधी कधी आपण ॲड करतो. त्यानंतर आहे ग्लेझिंग एजंट, जसं की प्रोव्हाइड शायनी अपीअरन्स, प्रोटेक्टिव्ह कोटिंग ऑर टू फूड, ओके. तुम्ही कधी काजू कतली खाल्ली का, काजू कतली बघा त्यावर सिल्वर कलर असतं, सो ते काय ग्लेझिंग एजंट्स आहे, ओके. म्हणजे काय शायनेस येतं ना त्यावरती, शायनेस, ओके, ते येण्यासाठी, ओके. त्यानंतर आहे आपलं फूड अडल्ट्रेशन्स म्हणजे काय, ते आपण नंतर बघू आता नेक्स्ट लेक्चरला. सो आपण आतापर्यंत काय काय बघितलं मला सांगू शकतात का. फूड आपण बघितलं, न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू म्हणजे कोणत्या, आणि कुकरिंग ऑफ फूड मेथड्स आपण त्या बघितला. तो विटॅमिन्स, अजून काय बघितलं, काय टॉक्सिसिटी बघितली आपण फूडची. अजून आर्टिफिशियल ऑफ फूड, कुकरिंग मेथड्स कोणत्या कोणत्या आहेत, बॉइलिंग, ड्रायिंग, खूप साऱ्या मेथड्स आहेत, पिकलिंग, अजून शुगरिंगसुद्धा खूप सारे आहेत. माहिती समजलं म्हणजे मला सगळ्यांना कळाले. पण त्या अगोदर आपण काय बघितलं स्टार्टिंगपासून, ओके. जे न्यूट्रिएंट कंटेंट असतात ना, ते आपल्याला व्हेजिटेबल्समधून कसे भेटतात ते आपण अगोदर बघितलं, ओके. टॉक्सिसिटी सुद्धा आपण त्या ठिकाणी बघितली. म्हणजे काय आपण हँडलिंग कशी करणार, स्टोरेज कसं ठेवणार आपण, ओके. त्यानंतर प्रिपरेशन ऑफ न्यूट्रिएंट इन फूड कसं ठेवणार, ओके. अशा खूप साऱ्या आपण आज डिस्कस केले. सो न्यूट्रिशनमध्ये इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला क्वेश्चन विचारू शकतात मेथड्स ऑफ कुकिंगमध्ये काय एक्झाममध्ये, ओके. समजलं सगळ्यांना. थँक्यू सो मच फॉर युअर थँक्यू सो मच फॉर युअर